आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल MH48. हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून नवीन व्हिडिओ मिळवा. नमस्कार मित्रांनो, 2009 साली प्रदर्शित झालेल्या निशाणी डावा अंगठा या चित्रपटाबद्दल आपल्याला सांगण्याची गरज नाही. मकरंद अनासपुरे आणि अनेक दिग्गज कलाकारांची भूमिका असलेला हा चित्रपट आपल्यापैकी बऱ्याच जणांनी बघितला असेल. कशा प्रकारे केंद्र सरकारच्या राष्ट्रीय प्रौढ साक्षरता धोरणाचे प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना 12 वाजतात हे या चित्रपटात अतिशय खुबीने, अतिशय विनोदी पद्धतीने दाखवून देण्यात आलेलं आहे. कारण ध्येय जरी चांगलं असलं, कल्पना जरी चांगली असली, तरी जेव्हा भारतासारख्या एखाद्या खंडाच्या आकाराच्या देशामध्ये जिथे प्रचंड प्रमाणावर जातीय, भाषिक, प्रादेशिक विषमता आहे, आर्थिक विषमता आहे, अशा देशांमध्ये जेव्हा एखादं धोरण आणलं जातं तेव्हा त्या धोरणाला सरकारी यंत्रणा कशा प्रकारे त्या धोरणातल्या जो स्पिरिट असतो, त्याच्यातलं एक चांगलं काहीतरी करण्याची जी इच्छा असते, त्याच्यावर बोळा फिरवतो, याबाबत हा चित्रपट आहे. त्याच्यात या प्रौढ साक्षरता वर्गात ज्यांना शिकायचं आहे किंवा ज्यांनी शिकणं अपेक्षित आहे त्या माणसाला आपल्या साक्षर होण्याने आपल्या आयुष्यात काय फरक पडणार आहे हेच समजलेलं नसतं. पण कुठेतरी जिल्हा स्तरावर अमुक एक टार्गेट पूर्ण करायचं या ध्येयाने पछाडलेले बाबू म्हणजे प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेतृत्व, त्यामध्ये अशा एखाद्या अभियानात सहभागी होऊन कशा प्रकारे आपण आपल्या कामाचे तास कमी करू शकतो आणि नुकतंच लग्न झालेलं असल्याने बायकोबरोबर अधिक तास घालवू शकतो, अशा हेतूनी सहभागी झालेला एक तरुण शिक्षक जो मकरंद अनासपुरे यांनी ती भूमिका बजावलेली होती. याच्यामध्ये केंद्र प्रमुख, याच्यामध्ये शिक्षण क्षेत्रातले इन्स्पेक्टर आणि या सगळ्यांचे हेतू, अंतस्थ हेतू आणि त्यांचं एकमेकांशी असलेला समन्वय आणि या सगळ्याच्या माध्यमातून या चित्रपटामध्ये दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे देशातल्या शिक्षणाच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. आज निशाणी डावा अंगठा म्हटलं की तेव्हा अर्थात ते स्पष्ट होतं, कारण ज्याला सही करता येत नाही तो शिक्का मारायचा. पण आज जेव्हा आपण असा अंगठा दाखवतो तेव्हा अनेक लोकांना किंवा या पिढीतल्या लोकांना ती फेसबुक लाईक आहे असं वाटण्याची शक्यता जास्त आहे. आज याची चर्चा करण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे केंद्र सरकारने बहुचर्चित राष्ट्रीय शिक्षा धोरणाच्या मसुद्याला मान्यता दिली असून कॅबिनेटने ती अप्रूव्ह केलेली आहे, मंजुरी दिलेली आहे. आणि आता हे याचं विधेयक संसदेत पास झालं की हा नवीन धोरण किंवा हा कायदा म्हणून येऊ शकेल. याआधी देशात अशा प्रकारचं शैक्षणिक धोरण 1968 साली आणि त्यानंतर 1986 साली आलं होतं. एक लक्षात घ्या, भारत हा तरुणांचा देश आहे आणि या देशामध्ये शिक्षण यासारखं दुसरं महत्त्वाचं क्षेत्र नाही अनेक अर्थांनी. कारण एक विकसनशील देश विकसित होण्यासाठी शिक्षणाची भूमिका महत्त्वाची असते आणि त्यामुळे शिक्षण क्षेत्राचं धोरण कसं असावं, त्याच्यात परीक्षा पद्धत कशी असावी, त्याच्यात विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य कसं असावं, याबाबत देशात खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा घडताना दिसते. पण असं असलं तरी हा शिक्षण क्षेत्राचा पसारा एवढा मोठा आहे की त्याच्यामध्ये कोणाचंही नियंत्रण नसल्यामुळे तो त्याच्यामध्ये काहीतरी एक धोरणात्मक दृष्ट्या सुधारणा करण्याच्या उद्देशाने बदल केले जातात. पण ते बदल ज्या उद्देशाने केले जातात तो उद्देश काही घडताना दिसत नाही. यातले काही प्रमुख समस्या आपण आज चर्चा करणार आहोत. ते करण्यामागचं कारण म्हणजे जर मी हा व्हिडिओ बनवणारा किंवा पत्रकार किंवा विश्लेषक झालो नसतो तर माझ्या शिक्षणानंतर मी प्राध्यापक होणार होतो आणि त्या दृष्टीने माझं क्वालिफिकेशन आणि हे सगळं झालेलं, ती परीक्षा मी क्लिअर केलेली. पण आयुष्यात अपघात होतात आणि त्यामुळे तुम्ही जे ठरवता त्याच्याऐवजी तुम्ही भलतंच काहीतरी होतात. आणि माझ्या पदवी परीक्षेनंतर मला अचानक आंतरराष्ट्रीय संबंध, राजकारण या सगळ्यात इंटरेस्ट निर्माण झाला, त्याच्यातनं पत्रकारिता, आणि आज या अवतारात मी तुमच्या समोर आहे. पण तरी एक न झालेला प्राध्यापक म्हणजे क्वालिफाईड पण न शिकवलेला प्राध्यापक या
मुळे माझं शिक्षण क्षेत्राशी थोडं नातं आहे आणि त्यामुळे आज मी या धोरणावर बोलणार नाहीये, कारण ते इतकं गुंतागुंतीचं, इतकं विस्तृत आहे. त्याच्यावर बोलण्यासाठी कोणतरी आपण चांगल्या व्यक्तीला बोलवूया. पण यातले काही महत्वाचे जे प्रश्न आहेत त्याची आज आपण दखल घेऊया. 1986 साली, म्हणजे जरी अगदी काँग्रेसजनांचा दावा खरा मानला की राजीव गांधींनी या देशात संगणक आणला, म्हणजे राजीव गांधींच्या कितीतरी आधी टाटांनी संगणक आणला होता, त्याच्या आधी TCS ची स्थापना झाली होती. पण राजकीय दृष्ट्या असं आपल्याला कायम सांगितलं जातं की राजीव गांधींनी संगणक आणला तेव्हा देशाचं शैक्षणिक धोरण ठरवलं गेलं होतं. त्यानंतर आता 86 ते 96, 6, 16 आणि म्हणजे 34 वर्ष झाली देशातल्या शैक्षणिक धोरणात तसे मूलगामी असे काही बदल झाले नव्हते. मधल्या काळात आपण समाजवादी अर्थव्यवस्था बदलून किंवा त्याला समाजवादी व्यवस्थेला सोडचिठ्ठी देत जागतिकीकरण आणि भांडवलशाही एका अर्थाने स्वीकारलेली आहे. त्याच्यानंतर माहिती तंत्रज्ञान क्रांती झाली, त्याच्यानंतर इंटरनेट आलं. संगणक, मोबाईल फोन, इंटरनेट, समाज माध्यम यांनी आजच्या जगाचा चेहरा मोहरा बदललेला आहे. या सगळ्या काळात भारतातही खूप मोठ्या प्रमाणावर बदल झाले. कोट्यावधी लोक ग्रामीण भागातनं शहरात आले, ते त्या राज्याच्या ग्रामीण भागातनं शहरात आले. पण तसेच आपल्या मूळ गावाहून शेकडो हजारो किलोमीटर प्रवास करूनही ते मुंबई, दिल्ली, गुजरातमधलं गांधीनगर असेल, हैदराबाद असेल, बेंगळुरू असेल, पुणे असेल अशा शहरांमध्ये येऊन स्थायिक झाले. आणि त्यातील बऱ्यापैकी लोकांनी आपली मुलं बाळं, परिवार यांनाही सोबत घेऊन आले आणि त्याच्यामुळे देशाच्या शैक्षणिक क्षेत्रात सिनारिओमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल घडले. ते बदल जे घडत गेले, जी नैसर्गिक ज्याला वाढ असते झाडाची तशी ती फांद्या फुटत गेल्या, त्याचं थोडंसं कुठेतरी कलम करून तिथे त्यांना एक विशिष्ट आकार देणं, विशिष्ट एक दिशा देणं हे महत्वाचं असतं. कारण कुठल्याही देशासाठी शिक्षण क्षेत्र हे सर्वात महत्वाचं असतं. मला एक इतिहासकाराची, एक इस्रायल ताल म्हणून एक मिलिटरी हिस्टोरियन आणि ज्याला एक इतिहासकार होता, त्याचं एक वाक्य आठवतं. हा इस्रायल ताल होता. यांनी इस्रायलचा मर्कावा हे रणगाडे आहेत ते स्वतः त्यांनी बनवलेले होते. एवढं त्याच्याकडे तांत्रिक ज्ञान होतं. पण ज्याप्रमाणे त्याच्याकडे तांत्रिक ज्ञान होतं त्याप्रमाणे तो इतिहासकारही होता. म्हणजे इंजिनियर आणि इतिहास या दोन विविध आपल्या दृष्टीने विरोधी गोष्टी त्याच्याकडे एकत्र होत्या. आणि त्यांनी आपल्या नॅशनल सिक्युरिटी या पुस्तकात असं लिहिलेलं होतं की जर्मनी विरुद्ध फ्रान्स, म्हणजे प्रशिया विरुद्ध फ्रान्स हे जे युद्ध होतं 19व्या शतकाच्या अखेरीस, ते जर्मनीने जिंकलं ते त्या देशाच्या शिक्षकांच्या जोरावर. कारण तेव्हा जगात अत्याधुनिक म्हणवली जाणारी कवायती फौज फ्रान्सकडे होती आणि प्रशिया किंवा त्याच्या नंतरचा जो जर्मनी झाला तो एक देश म्हणून नव्याने आपलं अस्तित्व तयार, आपली एक एंटिटी तयार करत होता. तसं म्हटलं तर फ्रान्सची आणि प्रशियाची म्हणजे जर्मनीची तुलना होऊ शकत नाही. पण इस्रायल ताल म्हणतो की तिथे राष्ट्रप्रेमाने भारलेल्या शिक्षकांनी शालेय शिक्षणामध्ये एक राष्ट्रभक्तीचं बाळकडू आपल्या तरुण पिढीला जे पाजलं, त्यातनं एक देशाबद्दल प्रेम असलेला आणि समाजासाठी काहीतरी करायचं दायित्व असणाऱ्या एक पिढी तयार झाली. आणि ह्या पिढीने फ्रान्सच्या कवायती फौजेला पराभूत केलं. आणि त्यामुळे शिक्षणाचा जो रोल आहे, भूमिका आहे, ती अतिशय महत्वाची राहिलेली आहे. आजच्या या ज्ञानाधारित जगात जिथे सगळं स्टार्टअप कल्चर असतं, आपल्याला हा प्रश्न नेहमी पडतो की आज जागतिक कंपन्यांचं नेतृत्व भारतीय किंवा भारतीय वंशाचे लोक करत आहेत. त्यात मायक्रोसॉफ्ट आहे, गुगल आहे, ॲडोबी आहे, मास्टरकार्ड आहे, तो यू नेम इट, म्हणजे अनेक कंपन्या आहेत. पण असं असूनही भारतात मात्र एकही युनिकॉर्न किंवा भारतात एकही गुगल का होऊ शकत नाही? भारतीय स्टार्टअप कंपन्यांमध्ये चीनी कंपन्यांची गुंतवणूक केल्याशिवाय किंवा अन्य कंपन्यांची गुंतवणूक केल्याशिवाय आपण केवळ दुसऱ्याच्या कल्पना ढापतो, कॉपी करतो आणि त्याची भारतीय आवृत्ती तयार करायचा प्रयत्न करतो. याच्या मागे कुठेतरी आपल्या शिक्षण क्षेत्राचं अपयश आहे का? दरवर्षी प्रथम किंवा असरचे जे सर्वे येतात त्याच्यात हे सगळं आपल्या समोर दिसतं की कशा प्रकारे 6वीची मुलं दुसरीची पुस्तकं वाचू शकत नाहीत, 8वीतली मुलं 4थीतलं गणित सोडवू शकत नाहीत. आणि त्याच्यामुळे जे शिक्षण आपण मुलांना देतोय त्याच्यातनं आपण नेमकी कशा प्रकारची पिढी निर्माण करतोय याच्यावर अनेक चित्रपट आले. शिक्षणाच्या आईचा घो असेल, 3 इडियट्स असेल, याची काही कमी नाहीये. पण त्याच्यावर आपण छानपैकी चर्चा करतो, टीका करतो, पण त्यातनं पुढे मात्र काही होत नाही. त्यामुळे जेव्हा हे राष्ट्रीय शिक्षण धोरण ठरवण्यात आलं
त्याच्यात काही मूलभूत प्रश्नांचा उकल करण्याकडे, त्याची सोडवणूक करण्याकडे या धोरणात बघण्यात आलेलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे शिक्षणाचं माध्यम, म्हणजे आपलं जे एकूण शिक्षणाबद्दलचा विचार आहे त्याच्यात इतका विरोधाभास आहे. म्हणजे एकीकडे आपल्याला आपल्या मातृभाषेचं, मराठीचंही किंवा आणि त्या त्या राज्यांमधल्या मातृभाषांचंही संवर्धन करायचं आहे. दुसरीकडे आपल्याला असं वाटतं की इंग्लिश आली की आपल्याला एक प्रगतीचा पासपोर्ट मिळाला, आपण एक जागतिक व्यवस्थेत आपण पुढे जाऊ शकतो. म्हणून कल असा आहे की आपल्याला इंग्रजी माध्यमात घालायचं. त्याच्यातही मराठी माध्यमाच्या खाजगी शाळा आपण सुरू करायला सहसा परवानगी देत नाही. म्हणजे आपण एक असं धरून चाललोय की भारतीय भाषांमध्ये चांगला विचार करणारा, चांगली भूमिका मांडणारं काही घडूच शकत नाही. त्याला पुन्हा एक दुसरं पण एक हे आहे त्याच्यात, म्हणजे जे शिक्षणातलं सामाजिक न्याय का एक्सलन्स, हा एक मोठा त्याच्यातला एक प्रश्न आहे. कारण आपला देश आहे की जिथे कोट्यावधी लोक आहेत की ज्यांच्यावर वर्षानुवर्ष अन्याय झालाय, शतकानुशतक अन्याय झालाय किंवा त्यांना संधी मिळालेली नाही. म्हणजे अन्याय झाला नसला तरी त्यांना, आणि त्यामुळे आता त्यांना ही संधी द्यायची असेल तर सामाजिक न्यायाचं तत्व असलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे या सर्वांना एका, म्हणजे जर ती एकच शिक्षण व्यवस्था असेल, त्याच्यात जे चांगल्या कौटुंबिक पार्श्वभूमीचे आहेत, जे श्रीमंत आहेत, ज्यांचे आई वडील आजी आजोबा शिकलेले आहेत, त्यांच्या मुलांना, आणि जे गावखेड्यातून आलेले आहेत, जे वंचित आहेत, जे शोषित आहेत, पीडित आहेत, त्यांच्या मुलांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्याचं शैक्षणिक धोरण कशा प्रकारे आणायचं, ही समस्या आहे. दुसरी समस्या आहे की आपल्याला खाजगी क्लासेस आणि खाजगी विद्यापीठ, कॉलेज वगैरे हे सगळं आपण स्वीकारलेलं आहे. कॅपिटेशन फी आपण स्वीकारलेली आहे. पण देशातली कुठलीही विद्यार्थी संघटना घ्या, कॉलेजच्या शिक्षणांची फी जरा जरी वाढवली, आणि आपल्याकडची जी फी आहे BA, BCom, BSc सारख्या कोर्सेससाठी, ती अतिशय लाजिरवाणी, म्हणजे जेमतेम काही हजार रुपये, आमच्या वेळेला ती 3,000 रुपये होती, आता ती कदाचित 5,000 असेल. पण ती फी 500 रुपये किंवा 1,000 रुपये जरी वाढवली तरी सगळ्या विद्यार्थी संघटना आंदोलन करतात. पण दुसरीकडे लाखो रुपये प्रायव्हेट कोचिंग क्लासेससाठी फी देण्यात आपल्याला काहीही कमीपणा वाटत नाही. तिसरा त्याच्यातला पुन्हा प्रश्न आहे की तंत्रज्ञानाचा वापर कशा प्रकारे करायचा. कारण अजून एकूणच आपण शिक्षण बघितलं तर जे सरकारी धोरण आहे त्याच्यात तंत्रज्ञानाचा वापर पुरेशा क्षमतेने केलेला दिसत नाही. कुठेतरी कंट्री वाईड क्लासरूम सुरू करणं, कुठेतरी एक ऑनलाईन शिक्षणाचं हे सुरू करणं, पण त्याला तंत्रज्ञानाचं इंटिग्रेशन करता आलं असं आपण म्हणू शकत नाही. हा एक मोठा त्यातला प्रॉब्लेम आहे. शैक्षणिक धोरणामध्ये आपण पहिलीच्या खालचं, म्हणजे जे एक बालवाडी म्हणतात किंवा KG म्हणतो, त्याचा समावेश नसल्यामुळे अनेक शाळा पहिलीत प्रवेश मिळवायच्या जी डायरेक्ट KG मधल्यापासून तुमच्याकडनं डोनेशन घेतात, कॅपिटेशन फी घेतात, आणि त्याच्यामुळे सर्वांना शिक्षणाचा समान अधिकार, संधी याबाबत प्रश्न आहे. 1986 साली आपण शिक्षण मंत्रालयाचं नाव बदलून HRD मिनिस्ट्री, मानव संसाधन विकास, हे नावही थोडं लक्षात ठेवायला जड आहे, पण अशा पद्धतीने आपण हे मंत्रालय बनवलं. आजच्या धोरणात त्याचं पुन्हा राष्ट्रीय एज्युकेशन मिनिस्ट्री आपण किंवा शिक्षण मंत्री विभाग असं त्याच्यात हे बदल करण्यात आलेला आहे. एकूण जी शिक्षणाची पद्धती आहे त्याच्यात बदल करण्यात आलेला आहे. म्हणजे पूर्वीची 10वी + 2 12वी अशी व्यवस्था होती किंवा 1ली ते 4थी, 5वी ते 7वी, 8वी ते 10वी, मग पुढे 11वी 12वी आणि त्याच्या पुढे 3 वर्षाचं किंवा 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन, त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. आणि 5+3+3+4 अशा प्रकारची एक शैक्षणिक व्यवस्था केलेली आहे. म्हणजे 3 वर्षाची बालवाडी, 1ली 2री, मग 3री 4थी 5वी, 6वी 7वी 8वी, मग 9वी ते 12वी, आणि मग त्यानंतर पदवी. आणि त्याच्यामुळे खूप मोठे परिणाम या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे होणार आहेत. याच्याशिवाय एक वेगवेगळे जे रेग्युलेटर्स आहेत, म्हणजे आत्ता आणि UGC खास करून चर्चेत आहेत, कारण सरकारला परीक्षा रद्द करायला हवेत आणि UGC काही ती परीक्षा रद्द करायला अंतिम वर्षाच्या तयार नाही आहेत. पण या परीक्षांसाठी UGC आहे, इंजिनिअरिंगच्या परीक्षांसाठी वेगळा रेग्युलेटर आहे, प्रत्येक विभागाच्या शेतीच्या परीक्षांसाठी वेगळा रेग्युलेटर आहे. आणखीन एक आव्हान आहे ते म्हणजे इंटरडिसिप्लिनरी किंवा मल्टीडिसिप्लिनरी शिक्षण आहे. जसंही म्हटलं की माझ्या केसमध्ये मी कॉमर्स शिकताना आंतरराष्ट्रीय राजकारणात मला अचानक आवड निर्माण झाली, पण तोपर्यंत मी माझी पदवी पूर्ण केलेली. पण पदवी पूर्ण केल्यानंतर मला या विषयातनं त्या विषयात स्विच व्हायला, किंवा मला शाळेत असताना रसायनशास्त्रही आवडत होतं, भूगोलही आवडत होतं आणि राजकारणही आवडत होतं,
पण या तिघांनाही एकत्र घेऊन शिकण्याची संधी मला उपलब्ध नव्हती. ती या नवीन शिक्षण धोरणाने दिलेली आहे. लँग्वेज पॉलिसी म्हणजे एका अर्थाने 1ली ते 5वी पहिले जी 5 वर्ष शिक्षणाची त्यात एक लँग्वेज न्यूट्रल शिक्षण देता येईल का? कारण इंग्रजी माध्यमाचा एक बागुलबुवा उभा करण्यात आला. म्हणजे एकीकडे इंग्रजीची आवश्यकताही आहे, पण इंग्रजीमुळे कशा प्रकारे आपण आपल्या भारतीय भाषांचा घात करत आहोत. आणि केवळ असं नाही, आज गावखेड्यामध्ये जिथे शिक्षकांची पात्रता नाही, विद्यार्थ्यांची आकलनाची समज नाही, त्यांना त्यांच्या भाषेत आणि त्यांच्या लोकल कॉन्टेक्स्टमध्ये, कारण एक प्रमाण भाषा असूनही उपयोग नाही, त्या तिकडची बोलीभाषा, प्रादेशिक भाषा याचाही वापर व्हायला पाहिजे. पण त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपण नुसते पदवीधर बाहेर काढायच्या फॅक्टरी झालेलो आहोत. आणि त्यातनं म्हणजे ज्याला एक्झाम ओरिएंटेड शिक्षण धोरण आहे असं सगळं तयार झालेलं आहे. त्याला ॲड्रेस करायचा, त्याला उत्तर काढायचा प्रयत्न केलेला आहे. कॉमन एंट्रन्स हे ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यावर पुन्हा राजकारण होऊ शकतं, कारण मग राज्यांची स्वायत्तता, मग कोणाचा अधिकार कोणाला मिळणार, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात प्रवेश पाहिजेत, हे सगळे विषय त्यातनं येऊ शकतात. मध्येच जर शिक्षण सोडलं तर आपल्याकडे असं होतं की अगदी माणूस 14वी पर्यंत शिकला, म्हणजे 12वी नंतर 2 वर्ष, आणि शेवटचं वर्ष पूर्ण करू शकला नाही तरी त्याला त्याच्यावर शिक्का 12वी पास असाच राहतो. त्याला जर अशा प्रकारचं काहीतरी ज्याला टेक्निकल एज्युकेशन किंवा शिक्षण देऊन त्याला पदविका आणि पदविकेनंतर पदवी करण्याचा जर प्रयत्न केला, किंवा वयाच्या 35व्या वर्षी 40व्या वर्षी त्याला वाटलं की आपली 14वी पर्यंत शिक्षण झालंय, आपण 1 वर्षाची त्याच्यातनं पुढे पदवी घ्यायला पाहिजे, तर ती सोय उपलब्ध नव्हती. ती या धोरणाने केलेली आहे. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे याच्यात 1 ते 100 रँकिंग असलेल्या परदेशी विद्यापीठांना भारतात कॅम्पस काढायची परवानगी दिलेली आहे. हा एक खूप मोठा बदल आहे, कारण आतापर्यंत हे कायम म्हटलं जात होतं की भारतामधलं एकही विद्यापीठ, म्हणजे किती IIT असेल, IIM असेल, आत्ता त्यातली 2 IIT टॉप 100 मध्ये यायला लागलेत. अदरवाईज ते 200च्याच आसपास कुठेतरी असतात. पण पहिल्या 100 मध्ये बरेचदा एकही भारतातलं विद्यापीठ नसतं. आणि त्याच्यामुळे एक असं होतं की ज्याला परवडतं, किंवा जो अगदी हुशार नसतो आणि पण चांगल्यापैकी हुशार असतो आणि चांगल्यापैकी श्रीमंत असतो, तो पैसा खर्च करून बाहेर जातो. आज हे कोविडमुळे स्पष्ट झालं की किती भारतीय रशियामध्ये डॉक्टर व्हायला जातात, चीनमध्ये डॉक्टर व्हायला जातात, हे उझबेकिस्तान, किर्गिझिस्तान अशा देशांमध्ये डॉक्टर व्हायला जातात. आणि अमेरिकेत तर लाखो विद्यार्थी जातात, आणि जवळजवळ $10 अब्ज आपण परदेशात खर्च करतो शिक्षणासाठी. आणि जेव्हा आपण आत्मनिर्भर भारताची गोष्ट करतो तेव्हा हे जर $10 अब्ज अगदी सगळेच्या सगळे होणार नाहीत, पण त्यातला एक मोठा हिस्सा जरी आपण भारतात खर्च करू शकलो तरीही एक आपण देशाच्या अर्थव्यवस्थेला खूप मोठी त्याला बूस्ट देऊ शकू. पण याच्यात पुन्हा हा मुद्दा होता की परदेशी विद्यापीठं आली तर त्यांनी आपले कायदे, आपले नियम मानायचे का नाही, कारण ते मान्य करायला तयार होणार नाहीत. आणि मग तिथे हे आरक्षण असावं का नाही, त्यांनी फी किती घ्यावी, त्यांचं शैक्षणिक वर्ष कसं असावं, त्यांचं रेग्युलेशन कोणी करावं, हे सगळे मुद्दे होते. त्याला ॲड्रेस करायचा प्रयत्न या धोरणात केलेला आहे. अर्थात हे मी फक्त तुम्हाला एक वरवरची ओळख करून दिली, कारण हे सर्व प्रश्न खूप मोठे आहेत. त्याच्यात झालेले बदल, त्याच्यात आपण शोधून काढलेले शॉर्टकट्स, याच्यामुळे झालेलं नुकसान खूप मोठं आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, खरं 2 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे जर देशाला आत्मनिर्भर बनवायचं असेल, जर देशाला 21व्या शतकातला आघाडीचा देश जर बनवायचा असेल, तर ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेत आपलं स्थान पुढे नेणं आवश्यक आहे. आज दुर्दैवाने ते मागे आहे, आणि ते जर न्यायचं असेल तर शिक्षण धोरणात मूलभूत बदल करण्याशिवाय पर्याय नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकूणच आत्ता जो विचार चालू आहे, म्हणजे लॉकडाऊन सुरू आहे, पण लॉकडाऊनमध्ये अनेक गोष्टी घडताना दिसत आहेत. आणि म्हणजे कालच आपण व्हिडिओ बनवला राम मंदिराबाबत, कारण 5 तारखेला त्याचं भूमिपूजन आहे. नंतर 5 तारखेला पुन्हा कलम 370च्या तरतुदी हटवल्याचं 1 वर्ष होणार आहे. त्रिवार तलाक गुन्हा हे करणारा कायदा करण्याला 1 वर्ष होत आहे. काल 5 राफेल विमानं, म्हणजे आपल्याला सगळ्यांना त्याचं कौतुक आहे, स्वाभाविक आहे. आणि त्याच्यात शरद पवारांनी काहीतरी वक्तव्य केलं तर राग येणं तेही स्वाभाविक आहे. पण ही गोष्ट मान्य करायला पाहिजे की ही वाईट गोष्ट आहे की 1998 सालानंतर देशात पहिलं नवीन विमान येत आहे. आणि तेही 98 साली ती विमान आलेली, ती वाजपेयी सरकारच्या काळात आलेली आहे. म्हणजे मधल्या काळात आपण नवीन विमानं घेतलीच नव्हती.
आणि हा प्रश्न आपल्याला अंतर्मुख करणारा आहे की आपण संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर कधी होणार, जागतिक दर्जाची विमानं, क्षेपणास्त्र, तोफा आपण कधी बनवायला लागणार, आणि त्याचंही उत्तर या शिक्षण धोरणात आहे. त्या दृष्टीने सरकारचा हा प्रयत्न अतिशय स्वागतार्ह आहे. याचा ड्राफ्ट मसुदा तयार होता, त्याच्यावर चर्चा होत होती. लॉकडाऊनची ही संधी सरकारने साधली आहे, कारण एरवी जर ही सर्व सामान्य परिस्थिती असली तर याच्याबाबत कुठलाही निर्णय घ्यायचं, त्याचं धोरण आणायचं अतिशय अवघड झालं असतं. कारण या सगळ्या कोचिंग क्लास इंडस्ट्री आहे, खाजगी विद्यापीठे, सगळ्या कोट्यावधी रुपयांचा टर्नओव्हर असणाऱ्या इंडस्ट्री बनलेल्या आहेत आणि याच्यामध्ये राजकीय नेत्यांचे मोठे लागेबांधे आहेत. त्यामुळे कुठलेही बदल करायचे तर हे शक्य झालं नसतं. पण जेव्हा आव्हान असतं तेव्हाच तुम्ही काहीतरी करून दाखवू शकता. त्या दृष्टीने लॉकडाऊनचा फायदा घेत केंद्र सरकारने हे धोरण आणलेलं आहे. त्याला कॅबिनेटची मंजुरी मिळालेली आहे. त्याच्यावर साधक बाधक चर्चा होवो आणि त्याच्यातनं देशातल्या शिक्षण विषयक धोरणावर दूरगामी परिणाम घडोत, एवढी अपेक्षा आज व्यक्त करतो. त्याच्यावर कदाचित नाही, नक्कीच कोणतरी तज्ज्ञ व्यक्तीशी आपण चर्चा करूया, यातले बारकावे समजून घेऊया. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.